तुम्हाला एक सांगू का, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तर असे काही कुत्रे नशीबवानेत, असे काही कुत्रे नशीबवानेत जीवनात इथं बसलेल्या कोण्याच माणसाला इतकी भारीची साबण नाही. मी ठामपणे सांगतो, तुम्हाला राग आला तरी हरकत नाही. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला इतकी भारीची साबण नाही. तितकी भारीची साबण श्रीमंताईच्या कुत्र्याला आंघोळ घालायला आहे. 850 रुपयाची साबण इथं कोणी लावली हातवरी करा. आमदारानं लावली नसेल, आमदारानं. ती एका श्रीमंत माणसाची कुत्र्याला पनवेलला त्याच्या कुत्र्याला लावायला साबण होती. मला दाखिलं वरचं कवर, ही माझ्या कुत्र्याची साबण आहे. मेला गिरगावकर दगडानं अंग घासू घासू त्यावेळेस, बरं आता नाही. कल्पना करा किती कुत्रे नशिबान असेल ते. चला, तुमच्या आमच्या घरचा बैल आऊत ओढू होडू गड्यानं मालकानं वैरण मालकानं गड्यानं व्यवस्थित वेळेला वैरण टाकली असेल का, पाणी पाजलं असेल का भाग. पण काही बैल देवाला सोडले. कठाळे कठाळे किती नशीबवान. कोणाच्या जवारीत जाईन कंस खाय, आकड्याचेच डांब्यातले हाले. नशीब 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 नशीब. प्रारब्ध असतं. सुदामदेव परिस्थितीनं नाजूक होते, पण गोड अंतकरणाचा माणूस. माणसाचे विचार गोड असले की त्या माणसाला जगात किंमत असते. जगात जगात चंद्र सूर्य येतोपर्यंत सुदामदेवाचं नाव जिवंत. असेल काही काहीकडे संपत्ती, पण त्यांच्या बायकाच त्यांना नीट बोलत नाहीत तर लोक कसे मानतील. वाईट विचाराची दुराचारी माणसं. बालपणातलं निष्ठेचं प्रेम. एका सुंदर नगरीच्या ठिकाणी माझ्या सुदामदेवाचं वास्तव्य. परिस्थिती बिकट होती. प्रापंचिक जीवनामध्ये संसाराला फुलं लागली, अपत्य झाली. महाराजांचा भाऊ एका राजाचा स्तुतीपाठक होते आणि स्तुतीपाठकाला मूर्खाची सुद्धा स्तुती करावी लागती. भावानी फार काही प्रयत्न केला सुदामजीला सांगण्याचा. अरे दादा तू ऐक रे, चल माझ्यासोबत. कधी कधी राजाची स्तुती करत जाय. माझी पत्नी बनारस नेसती, तुझी पत्नी गाठी मारायली लुगड्याला. सुदामदेवानं सांगितलं, दादा मी कधी कधी झाडाची पानं अंगाला गुंडाळीन शरीर झाकण्यासाठी, पण देवाच्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती करणार नाही. देवाच्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती करणार नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, करावी देवाची. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. कीर्ती मानवाची, कीर्ती मानवाची वर्णन नाही. कीर्ती मानवाची स्तुती करावी देवाची. हिम्मत असेल तर निंदा करा आणि पुण्यकोटी जन्माचा असेल तर स्तुती करा. देवाचं नाव येणं इतकं सोपं आहे का? नाही करणार. इतराची स्तुती आमा ब्रह्म हत्या. कोणालाही चोमाळायचं. पाकिटात 2-3 हजार शिल्लक टाकले म्हणजे यजमानाच्या अंडरवेली धुवाच्या. त्यानं केलेलं पाप बोकांडीवर बसल महाराज तो आहे. ठीक आहे, एखाद्याला संध्याकाळचं जेवायला नसेल त्यानं चोंबाळावा.
ज्या वक्त्याचं देवानं चांगलं केलंय त्यानं पांचटाला कधीच सांभाळू नये. काय होतं माहितीये का, विशुद्ध वातावरण निर्माण होत असतं. विशुद्ध काय, त्यांचा स्वभाव फारच छान आहे. ते परमार्थात ते फारच नाविन्यपूर्ण त्यांचं सहकार्य आहे. वा, 24 तास बेतू त्याचं परमार्थात नाविन्य. नाद असतो काय केलं, नाद नाद नाद. चला, नाही करणार मी कोणाची स्तुती. 75% जीवन गरिबीत गेलं. आपेगावकर महाराज माणूस हा धोत्र दशी फाळण्याच्या नंतर फक्त मेल्यावत नेसायचं असते. पण सुदाम देवानं धोत्राचा जोडा घेतला की दोन्ही धोत्राच्या दशा फाडीत होते. का? कारण घरची मूर्ती पुसण्यासाठी दुसरं वस्त्रच नव्हतं. परिस्थिती किती असेल विचित्र पहा. एवढं दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे गरिबी, दरिद्री नाही. कधी कधी आमचे लोक बोलत असताना सुदाम देवाची दरिद्री. अरे नीट बोलणं सुमळ्या. दारिद्र्य गरिबी होती. दरिद्री माणसाच्या तोंडाला देवाचं नाव येत नसते. रोमा रोमातून कृष्ण होता. रोमा रोमात रामकृष्ण नाव होतं. कोट्यावधी जन्माचं हे शब्द सुद्धा चुकीचा आहे. अनंत जन्माचं पुण्य ज्याच्या पदरात आहे त्याच्या जिभेवर जगाच्या मालकाचं नाव असतंय. कसं म्हणता येईल दरिद्री? हा गरीब होते. दुःखे दारिद्र्ये पिढीला. दारिद्र्य म्हणजे गरिबी. एके दिवशी संध्याकाळची वेळ आहे. कर्मधर्म संयोगाने कर्मकांडात निपुण असणारा महात्मा त्या दिवशी हातबले काही नाही जवळ. घरी आले. पत्नीनं सांगितलं आज काही नाहीये, काही नाही आपल्याकडे. ठीक आहे. अहो या लोकांना बायका सुद्धा अधिकारी भेटल्या. काय त्यांच्या जीवनातल्या पत्न्या असतील कल्पना करा. खांद्याला खांदा देऊन जीवन जगल्या. संध्याकाळची वेळ आहे. नित्य पाठ आटपला. स्वतः पाणी पेलं, पत्नीनं पाणी पेलं आणि घरामध्ये खांबाला टेकन देऊन बसले. मुलं थोडा वेळ दारात खेळत होती. आतमध्ये आली. आईला विचारलं, आई जेवायला काय आहे आज? दोन्ही लेकर हृदयाशी धरले, घट्ट पकडले. बाळा आज नाही रे काय. लेकर ही सात्विक विचाराची होती. आज्ञा नाही, काय करता. थोडा वेळ आई वडिलाच्या बाजूला इकून तिकून या अंगावर ते अंगावर अंथरुणावर चटईवर पडत होती, बोऱ्यावर. बुद्धी सुचली माझ्या सुदामदेवाच्या धर्मपत्नीला. आणि पिठाचं मडकं आतून पांढरं झालेलं होतं. आतून पांढऱ्या झालेल्या पिठाच्या मडक्यामध्ये तांब्याभर पाणी ओतलं आणि एक मिठाचा खडा त्याच्यात टाकला. ते मडकं असं विसळलं. चुलीवरच्या मडक्यात रिचिलं. खालनं जाळ लावला.
आणि कुठंतरी पिठाचे कण असल्यामुळं ते पाणी पांढरं झालं. मिठाचा खारटपणा आणि पांढरं पाणी, त्याला आंबील म्हणावं. ही लेकरांना एक एक वाटी आंबील पाजली. या परिस्थितीत भजन केल्या लोकांनी. किती काळ गोड आलाय दौलत गुरुजी. रात्री 12-12, 1-1 वाजता वक्त्याला भाकरी, गरम गरम स्वयंपाक. आश्रमावर भजन करणाऱ्या माणसाला कीर्तन झाल्यावर मुरमुऱ्याचा चिवडा. किती ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे माझ्या. ज्याला घरी कोणीच विचारित नाही असा जर कर्महीन माणूस सप्त्यात जर विना घ्यायला लागला तर 2 टाइम त्याला मिष्टान्न आणि जाताना त्याच्या जीवनाची सोय म्हणून बिदागी सुद्धा त्याला. किती काळ गोड आला, किती काळ गोड. अख्ख्या जीवनाचं रान केलं. त्या सुदाम देवाच्या मुलांना आंबील पिऊन रात्र काढायची. झोपली लेकरं. आई त्या खांबाला टेकन दिलेलं, बाबांनी या खांबाला टेकन दिलेलं. कोपऱ्यामध्ये लेकरं झोपलेली येतं. सुदामदेव बालपणातला महर्षी सांदीपनींच्या आश्रमावरचा प्रसंग आपल्या धर्मपत्नीला सांगत होते. माझा मित्र एक जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा माझा स्नेहाचा हृदयस्थ मित्र आहे. तेवढ्या अवकाशात तेवढी आंबील जी राहिली. पुन्हा लेकरं उठली. आई काय खाण्यासाठी आहे? धर्मपत्नीनं सुदामदेवाकडे बघितलं आणि विचारलं, काय करू बे आता, काय देऊ यांना? मिठाचा खडा मडक्यातला घेतला. पात्रात पाणी घेतलं. त्या पात्रात मिठाचा खडा बुडवायचा आणि मिठाचा खडा सुदामदेवानी लेकरांच्या ओठावून फिरवायचा. खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. मध्यरात्र झाली. मध्यरात्री सुदामदेवाची बालक पुन्हा उठली. दोघांचा कृष्ण परमात्म्याचा संवाद चालू होता. आई काय आहे? जुनी एक मत आहे, पोट बांधून कमवलं, पोट आवळून कमवलं. वस्त्राची दशी फाडली आणि 2 बालकांच्या पोटाला वेदना होणार नाहीत अशा अवस्थेत पोट आवळलं. भूक थांबत असते. पोट आवळलं की भूक थांबत असते. कल्पना करा परिस्थिती काय टोकाची असेल. 18 विश्व गरिबी, दारिद्र्य. 18 विश्व. ब्राह्मी मुहूर्त सुरू व्हायला काही वेळ बाकी आहे. आता स्नानाकरता सुदामदेव जाणार सागरावर. दारातनं बाहेर आले. आकाशातली चांदणी पाहिली. प्रिये, तासाभराच्या अंतरावर स्नानाकरता जावं लागतं संध्या करण्याकरता. तोपर्यंत बसले. काय माझा जगाचा मालक मोठा आहे. बाईच्या तोंडातून, त्या बावलीच्या तोंडातून एक वाक्य पडलं, प्राणनाथा
एवढा औदार्य संपन्न विश्वाचा मालक तुमचा हृदयस्थ मित्र आहे, त्याच्या दर्शनाकरता जा. वाक्य नीट लक्षात ठेवा. आपण जर आपल्या बायकोला श्रीमंत मित्राची कहाणी सांगितली तर आपली बायको एकच म्हणेल, आपल्या कुठल्याच कार्यक्रमात तुमचा एवढा मोठा श्रीमंत मेला आला नाही आणि काय त्याला चोंबाळता. त्या आपल्या म्हणत्याल आपल्या. पण सुदामदेवाच्या धर्मपत्नीनं आपल्या पतीला सांगितलं, एवढा मोठा महात्मा, विश्वाचा बाप, अहो जा तुम्ही त्याच्या दर्शन करता. मागाई करता नाही बरं, दर्शन करता, दर्शन करता. स्नान आटपलं, सकाळची संध्या आटपली. आणि निघण्याचं मानसांत करण्यात आले आणि निघायचं ठरलं. पण देवाच्या भेटी करतात तसं कसं जावं. मग मुठभर पोहे, ते पण कुठून आणले, कसे आणले, काय आणले. चुरा होता, पोह्याचा चुरा. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, मुठभर पोहे बांधण्यासाठी सुदामदेवाकडं अखंड उपरणं नव्हतं. त्याला छिद्र पडलेले होते, म्हणून त्या उपारण्यामध्ये मुठभर पोह्याच्या 3 गाठी केल्या. का केल्या त्याचं कारण पुढे कळलं. असं का घडलंय, कारण तो वरचा इतका हुशार आहे. आणि ती पोह्याची गाठ पुरचुंडीत बांधली आणि सुदामदेव मुक्काम दर मुक्काम करीत 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 द्वारकेकडे निघाले. मध्यंतरी सुदामदेवाला चलण्याचा त्रास झाला. पोटपाठीत गेलेलं, अस्थिचा पिंजरा बाहेरून दिसतोय असा सापळा. ऊन वारा थंडी या सगळ्या गोष्टीचा कोप शरीरावर. पूर्ण वस्त्र अंगात नाहीत, हातात काठी आहे. परिस्थिती नाजूक, फाटका तुटका जोडा आहे. एका ठिकाणी मुक्काम पडला. हातपाय खेळून गेली. पोटात काही नसल्यामुळे वाताचा विकार वाढला. गुडघे एखाद्या फळासारखी सुजून आली. झाडाच्या बुंथ्याला वळकट लावली, टेकन दिलं. बसल्या बसल्या भगवंताचं चिंतन केलं आणि देवाला सांगितलं, देवा आता नाही वाचू शकत रे, गाव बरंच दूर राहिलंय. देवा तुझी नगरी बरीच दूर राहिली रे. या मध्यान या वनामध्ये आता या तुझ्या मित्राचा प्राण सुटणार. देवा कोण याचा क्रियाकर्म करणार, कोण विधी करणार. डोळ्यातून पाण्याची थेंब ओघळत होते. देवाला एकच प्रश्न केला, देवा जीवनभर तुझं भजन करावं, मागच्या जन्मातलं काय पाप असेल त्याच्यामुळं माझी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, असू दे, याच्याही पेक्षा असू दे, पण तुझं भजन करून निदान प्रेताची विल्हेवाट सुद्धा व्यवस्थित लागू नये इतकं पाप. अरे याला भडाग्नी प्राप्त होऊ नये एवढं पाप. चला असू दे देवा, कर्मनो गहनो गती. डोळे लावले. हा सुदाम देवाचा श्रद्धेचा अट्टहास आणि धावा विटेवरच्या मालकाच्या लक्षात आला. रात्री 1-1:30 वाजता गरुडाला सांगितलं, सुदाम देवाला घेऊन ये. द्वारकेचा जो गावकोस होता, गावकोस म्हणजे ज्याला तट म्हणायचं, मोठ्या मोठ्या शहराला तट असायची पूर्वी राजाच्या, त्या गावकोसाच्या बाजूला झोपी सुदाम देवाला गरुड महाराजांनी पंखाची ऊब दिली
अंगातला विकार नाहीसा झाला. सुचाग्र चोचीनं पायात खिळून बसलेली काटे कुठे सळी काढून घेतली आणि सुखरूप अवस्थेत तिथे एका झाडाखाली. पहाटे सुदामदेव ब्राह्मी मुहूर्तावर उठतात. अरे ही भिंत चमकायला लागलेली आहे, काय असेल? स्नान केलं बाजूला, येऊन बसले त्या झाडाखाली. त्यावेळेला गुराखी गाई घेऊन जात होते. सकाळी सकाळी गाई सुटल्या. गुराख्याला विचारलं, बाळा कोणाची नगरी आहे? द्वारका नावाची नगरी आहे. ठीक आहे. माझ्या सुदामदेवाने मनोमनी विचार केला, हे प्रभो, माझा जिथे मुक्काम होता तिथनं द्वारका बरीच दूर होती रे, मी एवढ्या लवकर आलो कसा? ती देवाची कृपा आहे महाराज. निष्ठेनं भजन केलं ना, भजनामध्ये आपल्या निष्ठा असली पाहिजे. निष्ठा, सगळी निष्ठा निष्ठीच असू द्या. स्वार्थ, स्वार्थात गोड परमार्थ असावा. परमार्थात नुसता स्वार्थच नसावा, स्वार्थात गोड परमार्थ असावा. आपण ज्याचं श्रद्धेनं नाव घेतो त्याच्यावर अतूट श्रद्धा असावा. घेऊन जाय कुंटालन पैसे, पण श्रद्धा ठेव. नुसता देखावा, नुसता देखावा. त्यालाही दुःख वाटते, त्यालाही दुःख वाटते, त्या मालकाला सुद्धा दुःख वाटते. एखाद्या व्यक्तीनं सुंदर अभंग म्हणावा, पुढच्या व्यक्तीनं त्या अभंगाला दाद देत असताना टाळ्याचा कडकडाट करावा. आणि या पाप्यानं घरी गेल्यावर उघडे चित्र मोबाईलवर पाहा. किती पाप उतू आले, काय लायकी भजन म्हणण्याची. संप्रदायात अभंग किती पाठ असतील त्याच्यापेक्षा यांच्याकडे बघत असताना दृष्टी किती साफ आहे हा महत्वाचा भाग आहे. अभंग पाठ कमी असतील तरी चालेल, स्वर कमी अधिक असेल तरी चालेल गुरुजी, पण आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय म्हणतो त्याच्यासारखा साधू जगात कोणीच नाही. मला त्र्यंबकेश्वरला एक महात्मा भेटला. मी त्यावेळेला स्पेअर पार्टच्या दुकानावर नोकरीला होतो. 520 रुपये महिन्यानं. मी काय एखाद्या फार दांडग्या माणसाचं लेकरू नव्हतो. आणि तिथनं दर महिन्याच्या वारीला एक औरंगाबादून एक व्यक्ती दर महिन्याच्या एकादशीला त्र्यंबकेश्वरची वारी होती. त्या माणसाच्या योगानं त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या माझ्या जीवनात 128 वाऱ्या झाल्या त्या माणसाच्या योगानं. आता माझ्याकडे देवानं कुंटालानं पैसे दिले असतील, पण कधी कीर्तनाला गेलो तर निवृत्तीदादांचं दर्शन. पण गरिबीत त्या माणसानं तिकीट काढून द्यावा. असं एक मुद्दा सांगतो तुम्हाला की जुनाट माणसं किती गोड विचाराची असतील. तिथे एक नानादेव नावाची एक व्यक्ती होती. त्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला असायचो. जेवण झाल्याच्या नंतर ते नागिणीचं पान खायचे. एका तांबोळ्याकडे त्यांचा उकाडा होता, वरवा होता. मला पानं आणायला सांगितले, पण त्यांनी माझ्याकडं, उकाडा म्हणजे ते नगदी पानं आणायचे. त्यावेळेला 4 आणे माझ्याजवळ द्यायचे. 4 आण्याची 25 पानं. मी गेलो आणि त्या माणसाला 4 आणे दिले आणि पानं आणले. आता त्यानं रोजच्या व्यवहारासारखी मला पानं दिली. त्यांनी पाहिल्याच्या नंतर मला विचारलं, कोणाकोण आणले? त्या अमक्या अमक्या दाढीवाल्या कोण? अरे त्याला म्हणावं माझे पानं येतं. सांगितल्याबरोबर त्यानं तोबा तोबा केलं आणि ते पानं वापस घेतले आणि छाटलेले पानं दिले. पुरणपोळीचा बेत होता, जेवलोत मस्त.
मी ज्या माणसासोबत जात होतो ती माणूस फार श्रीमंत व्यक्ती होती, फार श्रीमंत व्यक्ती. मी पान आणायला गेल्याच्या नंतर त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं, हे पोरग फार मोठं होणार आहे, याच्यावर सरस्वतीची आणि लक्ष्मीची कृपा होणार आहे. मला सांगितलं त्यांनी. मी म्हणलं काय, कुठं राजा भोज, कुठं गंगू तेली, मी तुमची पिशवी घेऊन तिकिटासाठी तुमची पिशवी घ्यायला इथं आहे. 520 रुपये महिन्यानं स्पेअर पार्टच्या दुकानावर नोकरी करतोय आणि मी कसला मोठा होणार. रागीट माथार. यांनी त्यांना सांगितल्याच्या नंतर मला 14 वर्षाचा अहवाल लिहून द्याला. तुला एवढ्या एवढ्या या साली तुला 4 चाकाची गाडी भेटेन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आसनावर बसलो. रस्व दीर्घ न चुकता त्याच वर्षी 4 चाकाच्या गाडीत. काय नाविन्य असेल या लोकांचं. काळ्या अक्षराचा पेन होता. ते पेन बदलून खाली लाल अक्षराच्या शाईनं लिहिलं, वयाच्या 45 वर्षापर्यंत तुला सर्वात मोठा शेक जर वाईट लागेल किंवा त्या शेकात तू जळून जाशील, तो एकच शेक आहे, ती फक्त परस्त्री. तो माणूस जगाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाला. मी आजही लखतर झालेला 23-24 वर्षापूर्वीचा कागद आज मी माझ्याकडे लॅमिनेशन करून ठेवलाय. त्या गाथ्यातला तो कागद पाहिल्याच्या नंतर लक्षात येते 4-8 दिवसाला गिरगावकर हिशोबात राय, शेक लागल बर का. मी त्याच दिवशी ठरविलं, माझी अंडरवेल आणि बनेल, बायको शिवण माई शिव कोणाला धू द्यायची नाही. त्याच दिवशी ठरविलं. याने किती जरी माझ्यावर प्रेम केलं असेल ते एखाद्या वेळेस माझं अंग तुडवा, पण माई बनेल आणि अंडरवेलला नाही हात लावायचा. कोण्याही क्षेत्रात ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी यांच्याशी थोडंसं कालिप्त राहायचंय. नको नको स्त्रियाचा सांगा, नाथांचं वाक्य. परमार्थामध्ये गोड जीवन जगणारा महात्मा, साधू, अधिकारी महात्मा. द्वारका नावाच्या नगरीची गावकोसाची एस पार केली आणि आतमध्ये प्रवेश केला. सुदामदेवाची जी बाहेरची परिस्थिती होती का, बाहेरची परिस्थिती, त्या दिसणाऱ्या परिस्थितीमध्ये द्वारकेतला भिकारी सुद्धा तितक्या जीर्ण परिस्थितीत नव्हता. इतकी सुदामदेवाची बाह्य परिस्थिती. आता आतली श्रीमंती किती आहे. जिथं शुकाचार्यांचं डोकं लागत नाही तिथं गिरगावकर किती पिठला हटणार आहे. सुदामदेव आतून किती श्रीमंत होते हे इथं भागवतात ज्यांचं डोकं लागत नाही तिथं गिरगावकर काय नमूद करणार आहे, ते किती श्रीमंत होते. ते सुदामदेव होते. आणि मग सगळी लोक बघत होती, अरे वा एवढी गरिबी कशी काय, एवढी गरिबी कशी काय. काही तात्विक विचाराची माणसं त्यांच्याकडे बघत असताना कुतूहल व्यक्त करत होती. नगरी देवाची असेल तरी पण माणसं तर वेगवेगळे असतात, भिन्न भिन्न विचाराचे असतात, प्रकाराचे 3. प्रत्येकाच्या मनोवृत्ती भिन्न 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 वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेत. काही माणसं हशा उडवायचे, पण तात्विक विचाराची माणसं कशात मिसळत नसतात. माझं हेही नाही तेही नाही, मान अपमान याला काही जुमानत नव्हती काही माणसं. आणि मग विचारलं, भगवंताचा महाल कुठे आहे. समोर आहे. सर्वांना कथा भागण्यात आहे. म्हणे द्वारपाळ सुदामदेवाला जाऊ देत नव्हते नाही, द्वारपाळाला आश्चर्य वाटलं. या भूमीत इतकी
इतकी मोठी ताकद आहे, या भूमीत आल्याच्या नंतर या भूमीतला पशुपक्षी सुद्धा गुबगुबीत होतो आणि या भूमीत आलेला ब्राह्मण असा वृक्ष का याची चिंता द्वारपाळाला वाटत होती. असं का असं का? द्वारकेतला स्वान सुद्धा टवटवीत होता आणि कर्मकांडाने निपुण, ज्याच्या चेहऱ्यावरची विद्वत्ता आणि तेज सूर्य सुद्धा लाजत होता, एवढा विद्वत्तेनं तेजस्वी प्रगल्भ असलेला सुदामदेव नावाचे ब्राह्मण एवढ्या या अवस्थेत, जीर्णावस्थेत का? गॅरेगड असं का होत असेल? म्हणून द्वारपाळ आश्चर्यचकित झाले, प्रणाम केला. कोण? सुदाम नाव आहे. काय काम आहे? द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपती कृष्ण परमात्म्याला भेटायचे. आता मोठ्या माणसाकडं जायचं म्हणल्यावर मंत्र्याचा पीए अगोदर काम विचारतो, बरोबर आहे ना गावणकर? काम विचारतो आणि मग तुमचं काय म्हणणं ह्या चिठ्ठीवर लिहा, मी चिठ्ठी साहेबांना दाखवतो, मग साहेब ठरवतील तुम्हाला मध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं. तसं द्वारपाळांनी म्हणणं विचारलं, देवाला भेटायचे कारण काय? काहीच नाही, फक्त त्याचं दर्शन व्हावे. तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी, प्रभू तुझ्या द्वारी आलो होवोनी भिकारी. नको देऊ पैसा अडका सोनियाची खान, माझ्या मुखी तव नामाची पडो नये वान. मला पैसा अडका नको, सोन्याची खान नको, फक्त माझ्या मुखामध्ये तुझं नाव नित्य येईल याची वान पडू देऊ नको. मला फक्त दर्शन घ्यायचे. द्वारपाळाने विचार केला, आतापर्यंत द्वारावर आलेली समस्या फक्त मागण्याच्या होत्या. अशी पहिली व्यक्ती देवाच्या द्वारात बघितली की ती फक्त दर्शनाकरताच आली. सांगितलं जाऊन जगाच्या मालकाला. आदरणीय संतोष रामराव सूर्यवंशी दर्जी बोरगाव, त्यांनाही धन्यवाद. चिठ्ठी आली ती माझ्याकडे, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुमच्याकडे द्यायला सांगितली होती का माझ्याकडे? बरं बरं. पत्र बदलल्यावर घोळ होत असतो बरं, पण ठीक आहे, जागच्या जागेवर शहानिशा झाली. दोन पत्र लिहिले, एका पत्राचा उल्लेख होता मुलगा झाला म्हणून आणि एकाचा उल्लेख होता म्हातारं गेलं म्हणून. पण पोस्टमन कोण बदलले ना. असं काय आलं की पुन्हा दुसरं सुचतं मला. मेमरी कार्डात डाटा आहे सगळं होतं, ते होतं. भगवान प्रभू तुमचे बालपणातले मित्र आले, तुमचा सखा आलाय. कल्पना करा, याला माहित नसेल का बरं माझ्या मालकाला? मुंगी घे पाव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पाय किती मोठा असेल आपेगावकर, आणि त्या पायात घुंगरून घुंगराच्या मधलं लोलक, त्याचा आवाज विटेवरचा मालक ऐकतो. तर मग सुदामदेव नगरीत आलेले कळत नाहीत का? पण त्याचा पेपरच इतका कठीण आहे, ते सगळ्याला सुटत नाही. इतका कठीण पेपर, इतका कठीण, आणि त्याच्या परीक्षेत कॉफ्या चालत नाहीत. सुंदरराव
चौकड कॉफ्या चालत्या, तिथं चलतच नाही. ओरिजिनल पेपर सोडावा लागतो, ओरिजिनल. त्या परीक्षेत पास झाल्याशिवाय ते भेटतच नाही. आणि पास होऊन बी जर अपराध केला पुन्हा सस्पेंड. गोपीच्या बाबतीत एकदा झालं. गोपी वेदाच्या श्रुती, देव रासकरडा खेळायचा, पण एक दिवशी गोपी दुरावल्या. नामदेवरायनं ते विचारलं देवाला, देवा आम्हाला तुम्ही भेटला नाही शकदा. तर नामदेवरायनं सांगितलं, तुम्हा झाला अभिमान. आणि नामा म्हणे सांग खून. तुम्हा झाला अभिमान, नामा म्हणे सांग खून. त्याच्या अलीकडचा पुरावा आहे, टाकोन या महा आणि का गेला शि पुरुषोत्तमा. गोपी म्हणल्या, देवा आम्हाला टाकून का गेलास. तर तुम्हा झाला अभिमान, नामा म्हणे सांग खून. अहंकार तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. नाही देत भेटते कोणाला. आणि उदयाला आल्या देतशे दर्शन, सकळाशी नारायण. देतशे दर्शन, सकलाशी नारायण. देतय दर्शन, पण ती वेळ येणं गरजेची आहे. सर्व माहिती सुदामदेव नगरीत आलेत, पण असो त्याचे काही नियम असतील, त्याच्या अटी असतील. द्वारपाळानं सांगितलं सुदाम नावे. सिद्धांत असा आहे तो पुराणाचा. सुनाव द्वारपाळाच्या तोंडातून पडलं आणि नाव कानावर पडेपर्यंत भगवान महाद्वारात आले. पळतच आल्याबरोबर कडकडाटून मिठी मारली. सुदामदेव आलात जी. ज्या वेळेला ब्रह्मांडाचा मालक सुदामदेवाला कडकडाटून मिठी मारित होता, त्यावेळेला द्वारकेतल्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठाच्या बाहेर जीव आलेली होती. याला आश्चर्याचा दणका म्हणतात. आश्चर्य वाटलं, बाप रे, काय नाविन्य, काय नाविन्य. आणि भक्ती संप्रदायामध्ये जगाच्या मालकाकडं पैशाचा आणि गरिबीचा तिळ मात्र संबंध नाही. त्याचा अंतकरण जितकं गोड आहे ते जगाच्या मालकाला आवडतो. श्रीमंतीचा काही विषय नाही. पैशानं जर देव विकत घेतला असता तर लक्ष्मी त्याची बायको आहे. आपणच तिच्या मागं भिकाऱ्यासारखे लागलो. आपण त्याला देऊन देऊन काय देणार आहेत. लक्ष्मी त्याची पत्नी आहे. नेलं घरी, स्नान घेईन आधी करून सर्व सनई चौघडा, उठणे वगैरे, काय स्नान, काय जय जयकार. विश्वाच्या मालकाने सुदामदेवाला सिंहासनावर बसवलं. किती मोठं पद असेल कल्पना करा. एचएमच्या खुर्चीवर शिक्षकाला बसायचा अधिकार नाही. एचएम नसताना काही लिहित बसले असतील ते भाग सोडून द्या. दोन्ही खुर्च्या 500-500च्याच. पण टेबलाच्या पलीकडून टेकलेली खुर्ची एचएमची, हेडमास्टरची. नाही बसता येत नाही. कलेक्टरच्या कसं बसता येईल. आम्ही द्वारकेला जाताना मुंबईला उतरलो, मंत्रालय पाहिलं. आमच्या सोबत एक मोठी राजकारणी व्यक्ती होती. त्यांना छंद, चला म्हणले बघू. मी बघितलं. मला पाहू लागले लोक. धोत्रावर मी एकटाच होतो. त्यांच्या त्या कॅबिन, त्यांचे ते भेटायचे ठिकाण, ते सुटकेशी आण करायचे ठिकाण. कपड्याच्या म्हणायलो मी, गव्हाणकर, पैशाच्या नाही. त्यांचे ते अँटी चेंबर वगैरे असतात ना काही काही, ते असं ते पाहिलं. अरे बापरे म्हणलं, काय वैभव असतं लोकांचं. बसता येईल कोणाला त्या खुर्चीवर नाही. मग ह्या खुर्च्या कोण्या दिवशी द्यायच्यात आणि कोण्या दिवशी मोडून चुलीत घालायच्यात, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापाच्या खुर्चीवर सुदामदेव आहेत. काय टोक असलो भक्तीचं आहे. धोत्र नाही अंगावर व्यवस्थित. तर सुदामदेव त्या सिंहासनावर बसल्यावर सिंहासन चळचळ कापत होतं. भक्तीचं टोक सिंहासनाच्या सुद्धा लक्षात आलं.
सिंहासनाला एकीकडनं चंद्र आणि एकीकडे सूर्य असतो बघा. चांगल्या सिंहासनावर राजा छत्रपतीच्या सिंहासनाला दोन्हीकडे सिंहाचे बुणके, एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य. राजाच्या सिंहासनाला त्या काळातले असायचं. भगवंताच्या सिंहासनाला तीच अवस्था. काय मग किती थाट माझ्या सुदामदेवाचा. सर्व धर्मपत्न्या एकत्रित आहे. रमा पाणी घेऊन ये, पाद्यपूजा करायची. तर लक्ष्मी पात्र आणत असताना थोडा वेळ लागला पाण्याचा. तेवढ्या अवकाशात जगाच्या मालकानं तळवे सुदामदेवाच्या पायाखाली घातले हाताचे आणि डोकं ठेवलं. डोळ्यातल्या पाण्यानं सुदामदेवाचे पाय धुतले. माझ्या वाचनात 2 सिद्धांत आले. विश्वाच्या मालकाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले ते कृता त्रेता युगामध्ये शबरीने, आणि द्वापार युगात जगाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले ते सुदामदेवाचे. आदरणीय श्री चंद्रशेखर बंशीलाल मोदी अंबाजोगाई यांनाही आपल्या संस्थांच्या वतीनं, या भागवत मंडपाच्या वतीनं धन्यवाद. डोळ्यातल्या पाण्यानं धुतले, गप्पा छप्पा झाल्या. लक्ष्मी आईसाहेबाच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, प्रभू तुमचे मित्र आलेत पण तुमच्या वहिनीनं तुमच्यासाठी काय दिले. बापरे, बाण लागल्यासारखं झालं सुदामदेवाला. बाण बाण बाण. ज्याच्या नगरीमध्ये सोन्याचा धूर निघतो त्याला आपण आणलेले मुठभर पोहे द्यावे तरी कसे. सुदामदेवाचे कपडे काढून ठेवलेले होते. लक्ष्मी धावत गेल्या आणि त्याच्यातली ती उपरण्याची, त्या उत्तरीय वस्त्राची पुरचुंडी आणली. भगवंतानं हातात घेतली. पूर्ण वस्त्र जीर्ण झालेलं होतं. त्याच्या कोपऱ्यामध्ये 3 गाठी होत्या, एवढाल्या एवढाल्या सुपारीसारख्या पोह्याच्या चुऱ्याच्या 3 गाठी. त्याच्यातली एक गाठ सोडीन देवानं खाल्ली. फके मारी कोरडेच खाल्ली. मीठ नाही त्याला, हळद नाही, जिरे नाही, काही नाही, तेल नाही, काही नाही, तशीच खाल्ली. पण 3री गाठ खात असताना लक्ष्मीनं हात पकडला. सगळा प्रसाद तुम्हालाच असावा का. लक्ष्मीचा स्वार्थ समकायचं काय होता. एक गाठ खाल्ल्यामुळं अख्खं गाव सोन्याचं झालतं. आणि 2री गाठ जर देवानं खाल्ली असती तर सुदामदेवाच्या पत्नीच्या साड्या लक्ष्मीला धुवा लागल्या असत्या. म्हणून हिने हिसकून घेतलं. हुशार बाई ती काय, आपल्या बायकासारखी थोडीच होती दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी. भगवंतानी गालातली गालात हसले, लक्ष्मी खाऊ दे ग. नका, मला माहिती आहे तुम्ही किती दानपुणे आहात. श्रीमंतक नावाचा बाणमणी भांडारगृहात ठेवला होता. विश्वकर्मा महाराजांना सांगितलं, दादा जा आणि अख्खं गाव सोन्याचं करा. सुदामदेवाच्या नगरीत बांधायला ज्या म्हशी आहेत का, त्या म्हशीला खुंट पण सोन्याचेच करा. मेक म्हणतात का खुंट तुमच्याकडं? खुंट, मेक, डाम, साखळ्या सुद्धा म्हशील सोन्याच्या. एका गाठीत आपेगावकर, एकाच गाठीत. लक्ष्मीनं 2री गाठ खाल्ली, अक्षयी स्वराज्य. आणि 3री गाठ वज्र नावाच्या मुलानं खाल्ली. 56 कोटी यादवापैकी सर्वजण दारू पिऊन मेले, एकटाच जिवंत राहिला वज्र. ती प्रसादाची ताकद आहे. काय मोठी साम्यता असते प्रसादात, कल्पना करा ना. मी प्रसादाचं चरित्र पहिल्या वेळेसच सांगितलं होतं. मला ज्या वेळेला विश्वस्त मंडळी महाराजांचं एक छोटं पुस्तक
एक संस्थांची डायरी, आहेर आणि खडी साखरेचा प्रसाद आणला होता. तसं तर प्रसादाला मी कधी सन्मानच करतो. मी काटेकोरपणानं दक्षता पाळतो की आचारसंहितेत आपली ढवळाढवळ होता कामा नये. वाणी चरबट असेल माझी, त्याबद्दल तुम्ही माना न माना, मी रगीलच आहे. आणि मी कधीच दबून बोलणार नाही, हेही ध्यानात ठेवा. तुम्हाला नाही आवडलं तरी गरज नाही, पण खाली दबून कधीच बोलणार नाही, परमार्थात बरं का. उचलूनच बोलणार, कारण ज्ञानोबर आहे तुकोबरायचं बळ आहे ना. चांगली नाव माणसाच्या सोबत असल्यावर माणूस समुद्रातून पलीकडे जातच. मोठ्या माणसाचं बळ आहे माग, कशाला भ्यायचे. घरी प्रसाद दिला मी, पुन्हा पुनरावृत्ती करतो त्या वाक्याची. आता आमच्याकडे काल्याचं कीर्तन झालं की गडबडीत निघलो की कोणीतरी त्या काल्याचा थोडासा प्रसाद, तिथली बुंदी असेल, तिथली शिऱ्याची वडी असेल, आमच्या सोबत देतात. घरच्यांचं कसं असतं, आता ती खूप खूप वेळे शेती म्हणून लागलीच, मग कोणी शेजारी असेल की प्रसाद आलाय, लोक आदरण, आता मोठी माणसं असतात बाजूला, पण प्रसाद म्हणून आदरण. लोकांसाठी कधी कधी, आमच्यासाठी रोज आहे ना. मला रोज काला वगैरे काहीतरी कुठंतरी असतंय रोज, लोकांसाठी ते नसतंय ना. मग आपण चला एका निमित्तानं. पण ही खडी साखरेची पुडी आल्याच्या नंतर एक दोन खडे होते, मोठे मोठे खडी साखरेचे. घरच्यांना सांगितलं हे घरीच ठेव, कोणाला देऊ नकोस. माझ्या घरच्यांनी विचारलं या खडी साखरेत एवढं काय. ऐकत असताना तिचे डोळे भरून आलते. तिला सांगितलं या खडी साखरेत इतकी मोठी ताकद आहे, तुझ्या कपाळावरचं कुंकू याच खडी साखरेनं जिवंत ठेवलंय. कारण तो प्रसाद सद्गुरू चिन्मयानंद स्वामींचा होता. चला, सुदामदेवाच्या प्रसाद देवानं ग्रहण केला, लक्ष्मीनं ग्रहण केला, वज्राने ग्रहण केला. पक्वान्नाचं जेवण सुदामदेवाला भाताच्या कणाकणात संसार दिसत होता, कणाकणात संसार दिसत होता. आंबील पिऊन मिठाचा खडा तोंडावून फिरून झोपलेली लेकरं, पोट आवळून झोपलेली लेकरं, आज बापानं गावरान तूप आणि भात खावा याचं दुःख सुदामदेवाला वाटत होतं. भासाच्या कणाकणात संसार दिसत होता. भगवंताने विचारलं सुदामदेव का रडता. काही नाही रे देवा, लेकरांची परिस्थिती नाजूक आहे, खा वाटत नाही. निघाले सुदामदेव. गावाच्या एशीपर्यंत भगवान वाटे लावण्यासाठी आले. देवाचा न्याय किती कठीण आहे पहा, लक्षात घ्या. सुदामदेवाची जुनी कपडे द्वारकेत राहिली होती आणि सुदामदेवाच्या अंगावर द्वारकेमध्ये नवा पितांबर सुदामदेवाच्या कमरेला होता, कटिवस्त्र. पण ब्रह्मांडाच्या मालकाने म्हणे गरुड पाठीला, हे भागवतात सापडायचं नाही, आताच त्याचा उल्लेख करतोय, वकालत तात्काळ असावा, नंतर कोणी रेगावडायचे नाही. एक पुराण सांगते, ब्रह्मांडाच्या मालकाने म्हणे गरुड पाठीला आणि अर्ध्या रस्त्यामध्ये सुदामदेवाला त्यांची जुनी कपडी दिली, नवा पितांबर वापस आणला. सुदामदेवानी झाडाच्या आडंगी जाऊन ते जीर्ण वस्त्र नेसलं, भगवंताचा पितांबर असा झटकवला, घडी केली, 4 वेळेस त्या पितांबराला प्रणाम केला आणि गरुडाला सांगितलं, गरुडा अशा रानावनात काट्याकुट्यात वापरायचा पितांबर नाही, पण जगाच्या मालकाला सांगावं सुदामाला माफ करा, तुमच्या पितांबराला काट्याकुट्याचा स्पर्श झालाय. प्रणाम केला पितांबराला, प्रणाम. पितांबर वापस घेत असताना गरुडाचं अंतकरण डबडबलं. आपलं कोण्या जन्मातलं पाप उदयाला आलं की जेणेकरून जगाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं ज्याचे पाय धुवा त्याचा पितांबर वापस आणण्याचं काम आपल्याकडे आलंय. पण देवानं हे का केलं असेल? परीक्षा कठीण आहे बरं, परीक्षा कठीण आहे. तुमच्या माझ्यासारखा भक्त जरा असं काही झालं असतं तर म्हणला असता अख्खं जीवन याचं भजन केलंय आणि नेशिलेलं धोतर यानं फेडून घेतलंय, काय याचं भजन करायचंय? नाही, धोत्र जरी वापस पितांबर फेडून नेला असेल तरी सुदामदेवानं भजन बंद केलं नाही. चला, ब्रह्मगोळ भंगा जाय, हे विश्व भंगल, आकाशवर पडा होय,
पण मी तुझंच भजन करीन, मी तुझाच आहे, काय व्हायचं तो होऊ दे. आणि मग गाव कोसाच्या जवळ चालत चालत आले. नगरी सुंदर दिसत होती. एका गुराख्याला विचारलं, काय सोन्याची नगरी, कोणाची आहे? सुदामपुरी. काय असतं रे असं, मला कशा करता असतं असं? दर्शन घेतलं, देवा ही तुमचीच नगरी आहे. गुराखी पळत गेले. सुदामदेवाच्या धर्मपत्नीला नमूद केलं. येशीवर सुदामदेवाच्या धर्मपत्नी आक्षण काढण्यासाठी ताट घेऊन आल्या. त्यावेळेला सुदामदेव स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. 2-2 बाऱ्या डोळ्यावर असा हात फिरत होते. मी माझ्या डोळ्यानं माझी पत्नी बघतोय का कोण बघतोय? पत्नीनं सांगितलं, प्राणनाथा काही काळजी करू नका, तुम्ही इथून गेल्याच्या नंतर 3ऱ्याच दिवशी नगरी बांधायला माणूस आलता. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला ग. नुसत्या पोह्यामुळं नाही, पोह्यानं जर गाव सोन्याचा झाला असता तर मी इशिक ट्रक वाटले असते. आणि इशिक ट्रक पोहे घ्यापुरते पैसे आहेत माझजवळ, तुमचेत नेवलेले साशिलेले, शेतीचे तर असू द्या वेगळे. मी इशिक ट्रक पोह्याचे वाटले असते. जे बाजार भेटन त्या बाजारात पोहेच गिरगाव करायचे फुकट. पोह्यानं गाव सोन्याचा होत असतोय. शुद्ध भाव देखोलिया, गाव सुवर्णाचा दिला गाव. त्या पोह्यावर भाव होता, असा भाव. आणि देवाकारणे भाव तस्मात. संसारात बायकोचं मन जिंकायचं असेल तर धन लागतंय. गप्पा केल्यान बायका मोजीत नसतात. मला अमके मानते तर मला तमके मानते, हेच सांगतोस म्हणले तू, आणि रिकामी पिशी घेऊन येतो. धनेन कांता. समाज जिंकायचा असेल तर कला लागती. ती कुठली कला? चला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं काव्य सांगत असताना तुमच्या गळी उतरावा असा जर वक्ता बोलत असेल तर तुम्ही बसता. रिकामे नाहीत कोणी कोणापुढे. कुठलाही वक्ता वाईट सांगत नाही. प्रत्येक शाळेमध्ये 1 आणि 1चं गणित 2च होतंय, पण सर्वांपाशी लोक बसत नाहीत का? त्यांना ते उतरत नाही गळ्यात. ही सुद्धा भगवंतानं दिलेली एक कला आहे. आजही सुजलो होतो रात्री. तरी तुम्हाला वाटत होतं बोलावाच. किती माणसं, किती भरगच्चता, काय थंडी असेल रात्रीची. सगळ्यांना 4 चाकाच्या गाड्या होत्या का? नाही. काहीला ॲटो असतील, हवा इकून घुसली तिकून निघली. काहीला मोटारसायकली असत्याल, कानाला मफरेली बांधून, अंगावर शाली दुशाली घेऊन. वयस्कर माणसं, वयस्कर मावल्या, तरुण, आबाल, वृद्ध, सगळेजण. किती 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 ही भगवंतानं केलेली, ज्ञानोबाराय तुकोबारायनं केलेली कृपा, सरस्वती मातेनं केलेली कृपा, आणि तिच्यामुळं तुम्ही मानता. ही एक भगवंतानं दिलेली एक कला आहे. हे भक्तीचं सूत्र आहे. अख्खं गाव सुवर्णाचं. समाज जिंकायचा असेल तर कला लागेल, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागेल, आणि देव जिंकायचा त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या खांद्यावर घेते भावासाठी. मोलने घे जगजेटी. ही सुदामदेवाच्या जीवनातली नाविन्यपूर्ण भक्ती. इति श्रीमद महाभागवते पुराणे सुदाम चरित्रा
येन कथा प्रसंगो अध्याय हरये नमः. भक्तीचं नाविन्य पूर्ण